नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 259 ते ओवी 273च्या सहवासात जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, ह्या सृष्टीमध्ये माझ्या अनेकविध विभूती आहेत. त्या सर्व विभूतींबद्दल मी सांगत राहिलो तर हजारो जन्म जरी मी घेतले तरी अर्ध्याच सांगून होतील. परंतु भगवंताचे अर्जुनावर असलेले प्रेम आणि अर्जुनाने विचारलंय ना, मग भगवंत सांगणारच. त्यामुळे भगवंत अत्यंत विस्ताराने आपल्या प्रधान विभूती सांगतायत. अर्थात त्याचा लाभ आपल्या सर्वांनाच होतोय. आता ज्ञानोबाराय काय म्हणतात? ज्ञानोबाराय भगवंतांचे शब्द, अर्जुनाचे शब्द आणि दोघांच्या मनातील भावना टिपतायत. जैसी अवघींची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जै जीवी, तै गगनाची बांधावी लोथ जेवी. अरे अर्जुना, जर का आकाशामधली सर्व नक्षत्र एकत्र गोळा करून घ्यावी अशी जर का इच्छा झाली, तर ती सर्व गोळा करून घेण्यासाठी गगनाचीच चादर घेऊन त्याची मोळी बांधावी लागेल. का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलूची काखे सुवावा. तैसा विस्तरू माझा पहावा, तरी जाणावे माते. त्याचप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या सर्व पृथ्वीच्या कणांचा हिशोब घ्यावा असं जर वाटलं तर संपूर्ण भूगोल अर्थात संपूर्ण पृथ्वीलाच खाकेत घेतलं पाहिजे, अर्थात उचलून घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे माझा किती विस्तार आहे हे जर समजून घ्यायची इच्छा झाली तर मुळात मलाच जाणून घेतलं पाहिजे. जैसे शाखांसी फूल फळ, जैसे शाखांसी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडून या मूळ जेवी हाती घेपे. झाडाची फुलं, फळं, फांद्या हे सगळं एकत्रितपणे वेटाळू म्हणजे सकळ, हे सर्व एकत्रितपणे कवटाळून घ्यावं असं जर आपल्याला वाटलं तर झाडच मुळासकट घेतलं पाहिजे. झाडच जर मुळासकट हातात घेता आलं तर झाडाच्या सर्व फांद्या, त्याच्यावरची फुलं, फळं सगळंच आपल्या हातात आलं. तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ती अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष, जाणीजे माझे. त्याचप्रमाणे माझ्या वेगवेगळ्या विभूती, आणि नुसत्याच विभूती नाही तर विभूती विशेष, प्रधान विभूती, विशेष विभूती जर जाणून घ्यायच्या असतील तर माझं जे स्वरूप आहे, आणि ते सुद्धा कसं निर्दोष अर्थात अत्यंत शुद्ध स्वरूप, तेच जाणून घेतलं पाहिजे. येरवी वेगळा लिया विभूती, काही एक परिससी किती, म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. अर्जुना, अशा प्रकारे माझ्या वेगवेगळ्या विभूती किती आहेत हे जर तुला समजून घ्यायचं असेल, परिससी किती हे जर तुला समजून घ्यायचं असेल
तर मी तुला असं म्हणेन, म्हणोनी एकी हेळा महामती सर्व मी जाण. इथे अर्जुनाचा सुद्धा भगवंत गौरव करतायत. ते त्याला महामती अर्थात अत्यंत बुद्धिमान असं म्हणतायत. तर हे अत्यंत बुद्धिमान असलेल्या अर्जुना, सर्व काही मीच आहे हे तू एकदा जाणून घे. मी आघवियेची सृष्टी, आदी मध्यांती किरीटी, ओतप्रोतपटी तंतू जेवी. एखादं वस्त्र जर घेतलं तर त्या वस्त्राच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत, मध्यापासून शेवटपर्यंत एक तंतू अर्थात एक सूतच सर्वत्र पसरलेलं असतं. त्या एका सूताच्या साह्यानेच ते संपूर्ण वस्त्र बनलेलं असतं. त्याचप्रमाणे ही जी आघवियेची सृष्टी, ही जी संपूर्ण सृष्टी आहे, त्या संपूर्ण सृष्टीच्या आधीपासून मध्यापर्यंत आणि मध्यापासून अंतापर्यंत हे किरीटी, हे अर्जुना, मीच सर्वत्र भरून आहे. ऐसिया व्यापका माते जय जाणावे, ऐसिया व्यापका माते जय जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणून असो. असं जे माझं व्यापकपण आहे, ते व्यापकपण जाणून घेतलं पाहिजे. ते सोडून तै विभूती भेदे काय करावे, माझं व्यापकपण सोडून वेगवेगळ्या विभूती जाणून घेण्याने काय होणार आहे. परंतु अर्जुना, तू माझ्या व्यापकपणाबद्दल मला विचारलं नाहीस, त्यामुळे ते तुला आत्ता सांगणं योग्य नव्हे असं भगवंत म्हणतायत. म्हणून पुढे भगवंत विभूतींबद्दल सांगताना अर्जुनाला म्हणतात, का जे तुवा पुसलिया विभूती, म्हणोनी तिया आईक सुभद्रापती, जरी तरी विद्यान माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. हे सुभद्रापती, तू मला विभूतींबद्दल विचारलेस म्हणून तू त्या ऐक. तुला सांगतो, सर्व सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या विद्या आहेत, परंतु सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे, ज्याने आत्मस्वरूपाला जाणून घेता येतं, ती अध्यात्म विद्या मी आहे. अगा बोलतयांचिया ठाई, वादू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते कही सरेची ना. त्याचबरोबर सर्व बोलणाऱ्यांच्या ठिकाणी अर्थात सर्व वक्त्यांच्या ठिकाणी जो वाद अर्थात संवाद होतो, जी चर्चा होते, आणि ती सुद्धा कशी, सकल शास्त्र संमते. सर्व प्रकारची जी शास्त्र आहेत, तर सर्व शास्त्रांच्या संमतीला उतरणारा जो वाद होतो, तो वाद असा असतो की तो कधीच संपत नाही. तो वाद असतो म्हणून संपत नाही, तर सकळ शास्त्रांच्या संमतीने म्हणजेच आधाराने होत असल्यामुळे त्याला शेवटच नसतो. तो चालूच राहतो. असा तो वाद अर्थात संवाद तो मी आहे. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षा सळू चढे, जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती. हा वाद कसा आहे? हा वाद कसा आहे तर अर्जुना, तो वाद प्रगट होत राहिला, तो वाद प्रकट होत राहिला की जो ते ऐकतायत त्यांच्या मनात ज्ञानाच्या उर्मी उठतात.
सुंदर कल्पनांच्या उर्मी उठतात. जयावरी बोलतयांची गोडे बोलणी होती. आणि या वादामध्ये जे प्रत्यक्षात सहभागी झालेले वक्ते असतात, जे बोलत असतात, त्यांची परस्परांमधली बोलणी जी असतात ती अत्यंत गोड होत जातात, अर्थात ऐकाविषयी वाटतात. ऐसा प्रतिपादना माझी वादू, ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरा आंतू विशदू, अकारू तो मी. असा हा सर्व प्रकारच्या वादांमधला, म्हणजे एकमेकांशी होणारा जो वाद आहे त्याच्यावर प्रतिपादन म्हणजे स्पष्ट बोलणं, वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करून सांगणं, विस्तार करून सांगणं आणि मनाला समाधान प्राप्त करून देणं. असा मनाला समाधान प्राप्त करून देणारा जो वाद आहे तो मी आहे असं गोविंद अर्थात साक्षात भगवंत म्हणतायत. अक्षरा आतू विशदू, अकारू तो मी. सर्व प्रकारचं बोलणं हे शब्दांच्या साह्याने होतं, अनेक अक्षरांच्या साह्याने होतं. त्याची सुरुवात ज्याच्यापासून होते तो अकारू तो मी, अक्षरा आंतू विशदू, अकारू तो मी. त्या अकारातनंच तर सर्व प्रगट होत जातं. त्या अक्षरांमधलं पहिलं अक्षर अकार, ते मी आहे, माझं स्वरूप आहे असं भगवंत म्हणतायत. पैगा समासान माझारी, द्वंद्व तो मी अवधारी, मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. भगवंत म्हणतात समास, सर्व समासांमध्ये द्वंद्व समास आहे. तो द्वंद्व समास मी आहे हे तू लक्षात घे. आणि त्याचबरोबर मशकापासून ब्रह्मावेरी अर्थात ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा घास घेणारा असा जो काळ तो मी आहे, ग्रासिता तो मी. मेरू मंदरा दिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी, जो एकारण वातेही जिरवी, जेथींचा तेथे. भगवंत आता प्रलय काळाच्या वेळी पंचभूतांमध्ये होणारी जी घटना आहे त्याबद्दल सांगतायत. ते म्हणतात की मेरू मंदार, म्हणजेच मेरू मंदार इतर जे काही पर्वत आहेत ते सर्व पर्वत एकत्र होऊन, म्हणजे अर्थात संपूर्ण पृथ्वी, त्या संपूर्ण पृथ्वीला सागरामध्ये, सागर सुद्धा कसा तर ज्या ठिकाणी 7ही समुद्र एकत्र आलेत असा हा सागर संपूर्ण पृथ्वीला नाहीसा करून टाकतो, विरवून टाकतो. आणि असं ज्या ठिकाणी पृथ्वी आणि सागर एकरूप झाले त्या दोन्ही तत्वांना सुद्धा ते तेज अर्थात प्रलयातलं तेज तिथल्या तिथे शोषून टाकतं पृथ्वीला आणि जलतत्वाला. जो एकारण वातेही जिरवी, जेथींचा तेथे. तो असा जो प्रलय काळचा तेज, जो प्रलय तेजा देत मिठी, सगळ्या पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाचिया पोटी सामावले. आणि असा प्रलय कालच्या वेळचा जो तेजाचा भाग आहे त्या तेजालाही तो वायू मिठी मारून टाकतो. जणू काही आलिंगन देतो आणि त्या मिठीत तो वायू त्या संपूर्ण तेजाला गिळून टाकतो. आणि शेवटी आकाशाच्या पोटामध्ये तो संपूर्ण वायू आकाशाच्या पोटामध्ये सामावून जातो. ऐसा अपार जो काळू,
तो मी लक्ष्मी लीळू, मग पुढती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. हे अर्जुना, असा जो अपार म्हणजे ज्याचा अंत पारच लागत नाही, असा जो काळ, काळाचा काळ, महाकाळ, तो मी आहे, असं लक्ष्मी सहित लीला करणारे लक्ष्मीपती भगवंत अर्जुनाला म्हणाले. आणि असं झाल्यानंतर परत जेव्हा सृष्टीचा उगम होतो, त्या सृष्टीला सर्व पंचभूतांच्या साह्याने प्रगट करणारा असा जो सृजिता आहे, उत्पन्न करणारा आहे, तो मी, तो सुद्धा मीच आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.